रामकृष्ण हरी शेतकरी बांधवांनो, आज आहे 14 ऑगस्ट. म्हणजे ऑगस्ट महिना ही अर्धा संपलेला आहे आणि मराठी महिन्याच्या हिशोबाने जर पाहितला तर परवापासनं श्रावण महिना निघलेला आहे. श्रावण महिन्यातला हा 3रा दिवस आहे आज. आणि त्यातच शेतकरी संकटात आहे. ओढावं तेज होतं, परंतु मावा पडल्यामुळं ते तेज नाहीसं झालं आहे. आणि सोयाबीन पीक जोमात होतं, परंतु हा मध्यंतरी पडलेला खंड आणि ह्या खंडामुळं पुन्हा सोयाबीन पिकाची नासाडी होती का काय असं वाटायला लागले. एकतर किड्यांचा रोगांचा प्रादुर्भाव आणि त्यातच पावसाचं संकट. खरं पाहता आपण एप्रिल, मे आणि जूनच्या सुरुवातीला काही बातम्या ऐकत होतो. त्या म्हणजे की तज्ज्ञांच्या बातम्या ऐकल्या होत्या, पण तज्ज्ञ म्हणायचे दुष्काळ आहे. पण आपण पंजाबराव डक यांच्या बातम्या ऐकायचो की नाही दुष्काळ, येणार पाऊस. कुठंतरी थोडासा तुरळक येतोय आणि पिकं तारली जातात, परंतु आता हा खंड पडलाय. आतुरतेने वाट पाहत आहात शेतकरी, चिंतेत आहेत. पाठीमागे एक बातमी आली होती की 15 ऑगस्ट नंतर पाऊस पडेल. माझ्या मते 22-23 तारखेपर्यंत तरी कुठलाही अंदाज नाही. व्हिडिओ करण्याचं कारण एक आहे, 22-23 पर्यंत मी नाही म्हणतोय, परंतु दुसरी एक त्याच्यातच बोलता बोलता दुसरं एक सांगेल. उद्या दुपारी 12 ते 3 या काळात तुरळक पावसाची एक शक्यता आहे. योगायोगाने 2 दिवसापूर्वी गुगलला एक मी बातमी पाहिली होती की बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. त्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं माझा अंदाज होता की पावसाला सुरुवात होईल, परंतु आणखी काही नाही. परंतु उद्याच्याला 15 ऑगस्ट या दिवशी दुपारी 12 ते 3 या काळात सरी छोटीशी का होईना यावी अशी अपेक्षा करतो आहे. आणि हा अचानक काही बदल झाला तरच पाऊस आहे, नाही तर 23 तारखेपर्यंत तरी कुठलाही अंदाज पावसाचा नाही. अचानक जर बदल, आता काल मागच्या 2 दिवसात मंगळवारी आणि बुधवार मी म्हणालो तो पाऊस येईल, आला म्हणजे किती आला. मोबाईल जरी आपण असं धरला ना पावसात, तरी तो पूर्ण त्याच्या काच पूर्ण सुद्धा वल्ला झाला नाही, एवढा पाऊस आला. पाठीमागच्या 5 वर्षाचा जर अंदाज घेतला तर त्या 5 वर्षाच्या कालखंडात जर टक्केवारीनुसार जर पाहितलं तर अंदाजे 5% जरी वाटलं, जरी उन्हाळ्यात जरी पाहितलं 5%चा अंदाज आहे बा पावसाचा, तरी पाऊस यायचा. यावेळेस 80%, 90% जरी दाखविलं तरी पाऊस येत नाही. कारण तज्ज्ञ सांगायचे, डॉक्टर रामचंद्र साबळे सांगत होते उन्हाळ्यात मे आणि जूनमध्ये सांगायचे दुष्काळाचं सावट 100% आहे. आणि खरोखर आहे. आता दुसरं एक आहे, या पिकांसाठी मध्यंतरी थोडा थोडा येत जरी राहिला तरी पिकं तारतील असा एक अंदाज आहे. आणि परतीचा पाऊस काय करतो हे पाहावं लागेल, कारण त्यांचं जे तज्ज्ञांचं सांगणं होतं की दुष्काळ आहे 100%च आहे. आता बऱ्याच ठिकाणी जर डोंगराळ भाग जर सोडला तर पिण्याच्या पाण्याची सुद्धा परिस्थिती नाजूक आहे. सरकारला त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे. चालतंय रामकृष्ण हरी बांधवांनो, उद्या पावसाची आपण वाट पाहत आहोत. उद्या दुपारी यावं अशी अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या शेतकरी बांधवांना, इतरांना, आपल्या जोडीदारांना, आपल्या साथीदारांना पाठवल्याशी राहू नका. रामकृष्ण हरी.